हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही आज चाललो आहे फिरायला. 3 दिवसांचा आम्ही प्लॅन केला आहे. तर आता आम्ही सगळ्यात पहिला जाऊ महाडला. तिथून मग आम्ही प्रति बालाजी, प्रति शिर्डी वगैरे करत करत पुढे जाणार कोल्हापूरला. तर आता आम्ही सगळ्यांना घेतलं आहे आणि निघालो. तर आता महाडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो प्रति शिर्डीला. रस्त्यात आम्ही जेव्हा नाश्ता करायला थांबलो तेव्हा आम्हाला असं दिसले होते. तर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि इथे लागलं आहे आम्हाला आता लोणावळे घाट. इथला व्ह्यू किती छान दिसतोय सकाळी सकाळी मस्त. तर आता आम्ही फायनली आलो आहे प्रति शिर्डीला. सो आता आम्ही आत आलो आहे. साईबाबांचं दर्शन घेतलं. तशी आम्हाला रांग वगैरे तर लागली नव्हती कारण की आम्ही लवकर आलो होतो, त्यामुळे गर्दी वगैरे काही नव्हती. आणि आम्ही ऑफ डेला आलो होतो, विकेंड वगैरे नव्हता, सो आम्हाला काहीच गर्दी वगैरे नाही भेटली. सगळं छान. तर आता प्रति शिर्डीचं साईबाबांचं दर्शन वगैरे घेऊन इथे थोडं फिरून आम्ही निघाले प्रति बालाजीला. ॲक्च्युली इथे प्रति बालाजीला व्हिडिओ आणि फोटोज वगैरे काढणं अलाउड नव्हतं, तर आम्ही सगळ्यांनी फोन जमा केले आणि मग दर्शन वगैरे घेतलं. तर प्रति बालाजीनंतर आम्ही आलो नरसोबाच्या वाडीला. इथे येईपर्यंत आम्हाला रात्र झाली होती, त्यामुळे एवढी शूटिंग वगैरे करायला नीट नाही भेटलं. आणि इथे आरतीची टाईम होतं, आम्ही आरतीच्या टायमिंगला गेलो, त्यामुळे आरती वगैरे होती, खूप सारी गर्दी होती, त्यामुळे मला नीट शूट पण नाही करता आला. मग आम्ही थोडं दर्शन वगैरे घेतलं आणि मग जेवायला आलो. त्यानंतर मग नेक्स्ट डे आम्ही आलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. इथे पण आम्ही सकाळी लवकरच आलो होतो. सकाळी लवकर आल्यावर आम्हाला मुख्य दर्शन पण झालं देवीचं आणि जास्त गर्दी पण नाही भेटली. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा, क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा. तर आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे मस्त गरम गरम नाश्ता करायला. तर इथे दादा मम्मी वगैरे तर थालीपीठ घेतले, बाकीच्यांनी अप्पे घेतलेत, बट मला स्वतःला डोसाच आवडतो, सो मी डोसासाठी थांबली होती. आता मस्त गरम गरम डोसा आला आहे, तर जरा खाऊन बघते. ॲक्च्युली मला भूक लागलीच होती, आम्ही सकाळी लवकर उठलो होतो ना. पण इथले डोसे तसे छान होते, पण मला घरचंच आवडतं. तर आता नाश्ता करून मस्त कोल्हापुरी चप्पल घ्यायला आलो होतो. तू चप्पल वगैरे घेतली इथून. म्हटलं आता कोल्हापूरला आलो इथे, इथलं काहीतरी स्पेशालिटी घ्यावी, त्यामुळे मी चप्पला वगैरे घेतल्यात. मी आमचे मोठे काका वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही चप्पला घेतल्यात. इथे तर आमचे काका जरा कॉमेडी करतायत. पापलेट सुरमई हलवा काय घेते देते. नको 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 जाऊ राहत, आम्ही पुढे होतोय. नको नको हलवा पापलेट नको नको चाललं नको. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन झालं, चपला घेऊन झालं, खरेदी करून झाली आणि आता आम्ही आलोय ज्योतिबाला. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी
भारी अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर सांग भलर देवा सांग भलर. तर आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलोय आम्ही. तर रंकाळा तलाव बघून थोडे फोटोज वगैरे काढून आम्ही आलो शाहू महाराजांचं पॅलेस बघायला. ॲक्च्युली इथे मी लहान असताना खूप आली होती एकदा. आम्ही जेव्हा तिरुपतीला गेलो होतो ना, तिथून येताना आम्ही महालक्ष्मीला वगैरे आलो होतो आणि मग तेव्हा आम्ही शाहू महाराजांचा पॅलेस पण बघितला होता. इथे पण व्हिडिओज वगैरे आत काढायला अलाउड नाही, बाहेर वगैरे काढू शकतो पण आत पण आम्ही जिथे गेलो होतो तिथे फोटोज व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथली शूटिंग तुम्हाला नाही घेता आली. ते मस्त बदकं होती, हरिण होते. मी लहानपणी खूप बघितलं होतं पण मला आता एवढं आठवत नव्हतं. तर मी परत आता आम्ही आलो, आता आम्ही चाललो. तर आता शाहू महाराजांचं पॅलेस वगैरे पण बघून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. तर इथे बाळूमामाच्या दर्शनाला आम्ही आलो होतो पण आम्हाला सगळ्यात जास्त गर्दी इथेच भेटली होती. बाकी कुठेच आम्हाला गर्दी वगैरे लागली नाही कुठल्याच दर्शनाला, पण इथे खूप आमचं जवळजवळ 2 तास आम्ही लाईनीतच होतो. तर बाळूमामाचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही आलो आता जेवायला. मला खूप भूक लागली होती ॲक्च्युली, पण आमचं 2 तास गर्दीमध्येच गेले होते त्यामुळे आम्हाला जेवायला 4 वाजले होते. सगळे जेवणाची वाट बघत होते कधी जेवण येते, कारण की खरंच खूप भूक लागली होती. तर आता फायनली जेवण आले आणि मी जेवायला घेतलं होतं आणि जेवल्यावर मला जरा कुठे बरं वाटलं होतं. तर आता जेवण वगैरे आम्ही रूमवर गेलो होतो. रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे मी झोपली होती आणि मी व्हिडिओ करण्याच्या परिस्थितीत बिलकुलच नव्हती, त्यामुळे मी काल रात्रीची व्हिडिओ वगैरे केलीच नाही. आता सकाळी आम्ही दुसऱ्या दिवशी आलो आहे वाईच्या गणपतीला. आता इथून आम्ही महाबळेश्वरला जाऊ. तर वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि खूप बरं वाटलं. ॲक्च्युली मला गणपती बाप्पावर खूप जास्त श्रद्धा आहे, त्यामुळे जेव्हा त्याला समोर असं बघितलं ना मला खूप बरं वाटलं होतं. तर आता बाप्पाचं दर्शन घेऊन त्याच मंदिराच्या बाजूलाच एक शिव मंदिर होतं, तर आम्ही तिथे पण पाया पडायला आलो आहे. इथे नंदी बघा किती मोठा आहे. तर इथे धुकं बघा किती छान पडलेलं आणि सकाळी थंडी पण होती त्यामुळे अजून छान आणि तिथून मस्त सो हाय गाईस, आता आम्ही आलोय पाचगणीला. थंडी बघा आणि मागे धुकं पण किती सारे. तर आता पाचगणीच्या पॉईंटवर पण आम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि आता मी पुढे पॉईंटवर चालले, म्हणजे पाचगणीमध्ये दुसऱ्या पॉईंटला चालले. चालली आहे चिल्लर लोकांना घेऊन. मी आता दुसरं पॉईंट बघायला आले महाबळेश्वरला, पण मला असं नाव नाही माहिती आहे, पण चाललो. हाय करा हाय करा हाय कर. आम्हाला पॉइंट्स भेटतात तेवढा फिरत. तिथे पण फोटोज व्हिडिओज काढले आणि आता आम्ही चाललोय दुसरा पॉईंट बघायला. तर आता आम्ही आलोय मॅप्रोला.
तर चालू झाली आमची शॉपिंग. मला ऑरेंज. तुला काय पाहिजे सांगितलं काय पाहिजे तुला? काय बोलते अमू? तुला काय पाहिजे? ऑरेंज. ऑरेंज असं कर. आमची शॉपिंग झाली आणि बिलिंग चालू आहे इथे. तर आता आम्ही मेट्रोमधून आलो आहे आणि आता चाललो गाडीत. इथे हवा खूप आहे आणि रस्ता पण मस्त. रस्त्याचं इकडे धुकं पडलं आहे आणि थंडी पण खूप म्हणजे खूप आहे. एवढी म्हणजे असे आहेच नाही बोललं तरी पाऊस कमी येतो खूप. आता तर पाऊस पण होता. पाऊस थंडी आता पाऊस झालाय कमी पण थंडी आहे. इकडे धुकं वगैरे. स्ट्रॉबेरी बघायला आलो. त्यांनी स्ट्रॉबेरीज घ्यायला लावल्या. तर आता मॅप्रो फिरून झाल्यानंतर आम्ही आलो पंचगंगा मंदिरात पाया पडायला. इथे 5 नदींचं पाणी मिक्स होऊन येतं पाणी. तर आता इथलं दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे सावित्री पॉईंटला. तर आता सावित्री पॉईंट फिरून झाल्यानंतर आम्ही आलो मंकी पॉईंटला. इथं खूप सारी माकडं होती आणि मला भीती पण वाटत होती शूटिंग करताना, कारण की मी असं बऱ्याचदा बघितले माकड फोन वगैरे पण खेचून घेतात, पिशवी वगैरे हातात असेल ते पण खेचून घेतात. पण तरी मी थोडीफार केली घाबरत व्हिडिओ. सगळे इथे थांबलेत माकडं बघत. तर आता पॉईंट बघून झाल्यानंतर आम्ही परत येऊन बसलो बसमध्ये आणि चाललो नेक्स्ट पॉईंटला. तर आता मंकी पॉईंट बघून झाल्यानंतर आम्ही आलो एलिफंट पॉईंट बघायला. इथे किती छान दिसतं खालचं सगळं, मस्त हिरवगार आणि हवा पण खूप सुटली इथे छान. सगळे फोटोज व्हिडिओज काढत बसलेले. तर आता एलिफंट पॉईंट पण बघून झालं आहे आमचं. फोटोज व्हिडिओज वगैरे पण काढले भरपूर आणि आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट स्पॉटला म्हणजे प्रतापगडला. तर आता आम्ही आलो किल्ले प्रतापगडला. इथे दिवा आहे. तर आता आम्ही चाललो आहे गडावरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनाला. तर भवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलो इथेच हस्तकला बघायला. इथे मावळं पण बघा किती छान मूर्ती आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आत. ते खूप असं वेगवेगळ्या प्रकारचं हस्तकलेने काय काय तयार केले होते वस्तू, ते बघायला आलो आहेत आम्ही. आता आमचं गड फिरून झालंय. आता चाललो खाली. आता जाऊन बसमध्ये बसू आणि मला डायरेक्ट घरी. तर आता प्रतापगड फिरून झाल्यानंतर आम्ही आलोय सगळे जेवायला. तर आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही येऊन बसलो बसमध्ये आणि घरी चाललो. रात्र झाली आम्हाला घरी पोचता. तर आता आम्ही सगळ्यांना सोडलं आहे त्यांच्या घरी आणि आता आम्ही देखील उतरू. तर आता आम्ही देखील उतरलो आणि आता आलो आम्ही देखील घरी. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.